मित्रांनो, एक मिनिट थांबा. आता तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमचं किंवा तुमच्या मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. भारतामध्ये आज लाखो विद्यार्थी असे आहेत की जे हुशार आहेत, ते मेहनती आहेत, पण केवळ पैशांच्या अभावामुळे त्यांना शिक्षण सोडून द्यायला लागतं किंवा सोडून देण्याच्या ते विचारात असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं कोट्यावधी रुपयांच्या टॉप स्कॉलरशिप योजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. पण दुर्दैवानं या योजनांची माहिती जी आहे ती योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. आज आपण काय करणार आहे की महत्त्वाच्या सरकारी स्कॉलरशिप योजनांबद्दल सविस्तरपणे तुम्हाला माहिती मी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा. कुठलीही माहिती तुमच्याकडनं मिस होता कामा नये. कुठलीही योजना जी आहे ती कोणासाठी आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. आता केंद्र सरकारची पहिली योजना आहे ती म्हणजे पीएम यशस्वी योजना. यशस्वी म्हणजे काय? तर पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया. हे नाव बऱ्यापैकी मोठं आहे पण योजना मात्र अतिशय महत्त्वाची आहे. ही योजना कोणासाठी आहे? तर योजना जी आहे ही ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, ईबीसी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि डी&टी म्हणजे डी नोटिफाईड ट्राईब या वर्गामध्ये जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सामाजिक न्याय मंत्रालयानं ही योजना सुरू केलेली आहे. आता पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न, किती पैसे मिळतात? इयत्ता 9वी मध्ये 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला 75,000 रुपये मिळतात आणि 11वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला 1,25,000 रुपये मिळतात. आता हे जे पैसे आहेत हे थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. हे ऐकून तुम्हाला कदाचित असं वाटेल की बाबा हे पैसे खूप जास्त आहेत, एवढे पैसे कसं सरकार देतंय? कारण या कॅटेगरीमधील मुलांना शाळेत शिकण्यासाठी आर्थिक मदत अतिशय गरजेची असते. मग या योजनेची पात्रता काय हा प्रश्न राहतो. तर विद्यार्थी ओबीसी, ईबीसी किंवा डी&टी या वर्गातील असावा, ही पहिली त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. मागच्या परीक्षेमध्ये त्यांना कमीत कमी 60% गुण मिळालेले असावेत. विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत शिकत असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी दुसरी कुठलीही शासकीय शिष्यवृत्ती त्यांनी घेतलेली नसावी. आता तुम्ही म्हणताय की हे सगळं झालं, अर्ज कुठे करू? तर www.scholarships.gov.in या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा OTR म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करायचंय, योजना कोणती आहे ती निवडायची, त्याचा व्यवस्थितपणे फॉर्म भरायचा, जी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते तिथे अपलोड करायची. आधार कार्ड असेल, तुमचं जातीचं प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, मागील वर्षाचं तुमचं मार्कशीट जे आहे ते देखील तुम्हाला इथे अपलोड करायचं. ही अतिशय महत्त्वाची डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. अनेक पालक खरं तर विचारतात की हे पैसे खरोखर विद्यार्थ्यांना मिळतात का? तर याचं उत्तर आहे हो, हे पैसे विद्यार्थ्यांना मिळतात. एकच अट आहे, तुमचा अर्ज जो आहे तो बिनचूक असला पाहिजे, वेळेत केला पाहिजे आणि अर्जाची मुदत जी असते ती साधारणपणे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये असते. ते एकदा चेक करा. दुसरी योजना जी आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना. ही योजना थोडीशी वेगळी आहे कारण स्कॉलरशिप नाहीये, ती एक प्रकारचं एज्युकेशन लोन आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं ही योजना सुरू केली होती. आता यामागचा उद्देश काय होता? तर बाबा कुठलाही हुशार विद्यार्थी असेल तर त्याला पैशाअभावी उच्च शिक्षणापासून त्याला वंचित राहता कामा नये म्हणून सरकारकडनं त्याला कर्ज देण्याची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला काय मिळतं? तर देशातील टॉप 860 संस्थांमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळालेला असेल तर कुठल्याही त्या विद्यार्थ्याला कुठलाही जामीनदार माणूस न ठेवता, कुठलंही तारण न ठेवता शैक्षणिक तुम्हाला कर्ज मिळू शकेल. कर्जाची रक्कम किती? तर त्याला मर्यादा अजिबात नाहीये. विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण शिक्षण शुल्का एवढं कर्ज जे आहे ते तुम्हाला इथून मिळू शकेल. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शिक्षण पूर्ण होईपर्यंत व्याज देखील भरायला लागणार नाही. आता हे कर्ज तुम्हाला कुठून मिळेल? तर www.vidyalakshmi.co.in या एका पोर्टलवर तुम्हाला जायचंय. 38 पेक्षा अधिक सरकारी आणि खाजगी बँका ज्या आहेत त्या बँकांना तुम्ही एकाच फॉर्मद्वारे अर्ज करू शकता. एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि मग बँका स्वतः तुमच्याशी संपर्क करतात. या योजनेचा फायदा नक्की कुणाला होतो? तर समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याला IIT सारख्या संस्थेत किंवा NIT सारख्या संस्थेमध्ये, एम्स सारख्या संस्थेमध्ये प्रवेश मिळाला असेल पण त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. अशा परिस्थितीमध्ये आधी त्याला मोठ्या रकमेचं कर्ज देखील मिळणं अतिशय अवघड असायचं. पण बँका काय करायच्या? जामीनदार मागायच्या. पण आता सरकारच या कर्जाची हमी देतंय, त्यामुळं विद्यार्थ्यांना कर्ज मिळतं, त्यांचं शिक्षण पूर्ण होतं. या योजनेचा फायदा त्याच विद्यार्थ्यांना मिळेल जे देशातल्या NIRF रँकिंग मध्ये असलेल्या टॉप संस्थांमध्ये शिकत आहेत. आता ही NIRF मध्ये जे काही संस्था आहेत त्याची यादी जी आहे ती दरवर्षी अपडेट होत असते. मित्रांनो, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरची ही जी अचूक माहिती आहे, ही अचूक माहिती तुमच्यासाठी जेवढी फायद्याची ठरू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच तुमच्या
सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, पैसा पाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुढची PM उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना ही तिसरी योजना आहे, ज्याला PM USP असं देखील म्हटलं जातं. ही योजना काय आहे तर शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडनं ती योजना राबवली जाते. 2008 सालापासून ही योजना सुरू आहे. आता ही योजना नक्की काय आहे तर 12वी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगले गुण मिळालेले असतील, पण घरची परिस्थिती कमकुवत असेल तर अशा विद्यार्थ्यांना कॉलेज आणि विद्यापीठातील शिक्षणासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी सुमारे 82,000 नवीन शिष्यवृत्त्या सरकारकडनं या योजनेअंतर्गत दिल्या जातात. पुन्हा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे किती मिळतात तर पदवी अभ्यासक्रमात शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात, म्हणजे महिन्याला तुम्हाला 1,000 रुपये मिळतात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना वर्षाला 20,000 रुपये, म्हणजे साधारणपणे तुम्हाला महिन्याला 1200-1300 रुपये तुम्हाला मिळतात. तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे बँक खात्यामध्ये तुमचे जमा होतात. पात्रता काय तर 12वीची बोर्डाची परीक्षा जी आहे ती तुम्ही 80% जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेले असल्या पाहिजेत, ही महत्त्वाची अट आहे. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं आवश्यक आहे. विद्यार्थी नियमित पूर्ण वेळ अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा लॉ असेल यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत किंवा बाकी सामान्य पदवी अभ्यासक्रम जे आहेत या दोन्हीसाठी ही योजना लागू आहे. ही योजना सुरू होऊन जवळपास 1.5 दशकाहून अधिक काळ लोटलेला आहे, पण अनेक पात्र विद्यार्थ्यांना याची माहितीच नाहीये. कारण होतं काय की शाळा किंवा कॉलेज या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देत नाही. अर्ज कुठे करायचा www.scholarships.gov.in वर तुम्ही OTR म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा. सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी एज्युकेशन, युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, ही जी योजना आहे ती तुम्हाला निवडायची आहे. त्याचं ॲप्लिकेशन पूर्णपणे फिल करायचं, ते सबमिट करायचं. कागदपत्रांमध्ये तुम्हाला 12वीची मार्कशीट द्यायला लागेल, उत्पन्नाचा दाखला द्यायला लागेल, आधार कार्ड द्यायला लागेल, कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट द्यायला लागेल आणि बँक खात्याची तुमची जी माहिती आहे, अकाउंट डिटेल्स, ते तुम्हाला तिथे द्यायला लागतील. नॅशनल स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन स्टडीज ही चौथी योजना आहे. ही योजना UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे राबवली जाते आणि ही जी योजना आहे ती विशेषतः पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर्स डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश काय तर अनेक विद्यार्थी पदवी पूर्ण करतात. पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढे शिकायचं त्यांना इच्छा भरपूर असते, परंतु आर्थिक त्यांची जी लिमिटेशन असतात त्यामुळे नोकरी शोधतात. संशोधन, उच्च शिक्षण या गोष्टींकडे वळण्याची त्यांची इच्छा असते, पण पैसेच नसतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी UGCने ही योजना सुरू केलेली आहे. तर दर महिन्याला तुम्हाला 15,000 रुपये शिष्यवृत्तीसाठी मिळतात. ही जी शिष्यवृत्ती आहे ती 2 वर्षांसाठी चालू राहते. दरवर्षी देशभरातनं जवळपास 10,000 विद्यार्थी यासाठी निवडले जातात. निवड जी आहे ती पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे होते, म्हणजे जो सगळ्यात जास्त पात्रता निकष पूर्ण करत असतो त्याला प्राधान्य मिळतं, त्यालाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. एलिजिबिलिटी काय, पात्रता काय तर विद्यार्थी भारताचा नागरिक असावा, वय त्याचं 30 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे. UGCने मान्यता दिलेल्या विद्यापीठामधूनच त्याची नियमित पूर्णवेळ पदव्युत्तर पदवीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्या पहिल्या वर्षामध्ये तो विद्यार्थी असावा. पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाचं नाव जे आहे आणि कालावधी जो आहे तो UGCच्या नोटिफिकेशन ऑन स्पेसिफिकेशन डिग्रीज 2014 नुसार त्या अभ्यासक्रमाचं नाव असलं पाहिजे. पत्रा शिक्षण म्हणजे करस्पॉन्डन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन मोडमध्ये शिक्षण जर तुम्ही घेत असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू होत नाही. अर्ज कुठे करायचा तर www.scholarships.gov.in या वेबसाईटवर जायचंय. महाराष्ट्रासाठी या योजनेचा नोडल ऑफिसर म्हणून तंत्र शिक्षण संचालनालय म्हणजे DTE महाराष्ट्र काम करत असतं. त्यामुळे DTEच्या संकेतस्थळावर जाऊन देखील त्यावर लक्ष ठेवायला लागतं आणि त्यानुसार तुम्ही या शिष्यवृत्तीला अप्लाय करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेमध्ये दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्ती रिन्यू करायला लागते. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षात अप्लाय केलेला आहे, दुसऱ्या वर्षी तुम्हाला रिन्यू करायला लागते. पहिल्या वर्षी मिळाली म्हणजे दुसऱ्या वर्षी आपोआप ती तुम्हाला मिळेल असं नाही. या सगळ्या शिष्यवृत्ती योजना ज्या आहेत त्या योजनांबद्दल मी तुम्हाला माहिती तर दिली, पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची ठेवली आहे. अनेक विद्यार्थी काय करतात, अर्ज करतात, त्यांचा अर्ज पुढे जाऊन तो नाकारला जातो, रिजेक्ट होतो. आता अर्ज नाकारण्यापाठीमागचं पहिलं कारण काय असतं तर तुम्ही एक तर तो फॉर्म जो आहे तो चुकीचा भरलेला असतो, तुम्ही चुकीची दिलेली असतात. डॉक्युमेंट स्वतः स्कॅन करा, त्याची PDF तयार करा, ती अपलोड करा. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, ही 3 कागदपत्र अतिशय महत्त्वाची असतात. दुसरं कारण तर बँक खातं आधारशी लिंक नसतं. DBT साठी बँक खातं तुमच्या आधार कार्डाशी जोडलेलं असणं अतिशय गरजेचं आहे, बंधनकारक आहे. नसेल तर आधी तुमचं बँक अकाउंट तुमचं आधार बरोबर ते लिंक करून घ्या. तिसरं कारण म्हणजे काय की अर्जाची मुदत संपण्याच्या आधी काही दिवस पोर्टल जे आहे ते बऱ्यापैकी त्यावर ट्रॅफिक असतं, कारण देशभरातनं वेगवेगळे विद्यार्थी त्यावर अर्ज करत असतात. त्यामुळे सर्व्हर बऱ्याचदा डाऊन होऊ शकतो. त्यामुळे मुदत संपायच्या किमान 1 आठवडा आधी तुम्ही जो काही कुठल्याही शिष्यवृत्तीला अर्ज करणार असाल तो पूर्ण करा.
करा. चौथं कारण म्हणजे इन्स्टिट्यूट व्हेरिफिकेशन वेळेत न करणं. म्हणजे होतं काय की विद्यार्थी काय करतात, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर कॉलेजने त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. अनेक विद्यार्थी अर्ज करतात आणि शांत बसतात. कॉलेजला ते कळवत नाहीत. मग कॉलेजला जर माहितीच नसेल तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर ते व्हेरीफाय कसं करतील? तुम्ही अप्लाय केल्यानंतर कॉलेजच्या ऍडमिशन ऑफिसला गेलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ईमेल येईल किंवा कॉल येईल, ते करून घ्या. तर या महत्त्वाच्या केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना मी तुम्हाला सांगितल्या. यापैकी तुम्ही किंवा तुमच्या मुलांसाठी कोणती योजना लागू होते हे ओळखा. त्यानुसार सगळी कागदपत्र तयार करा. वेळेत त्याचा अर्ज करा. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, सरकार पैसे देण्यासाठी तुम्हाला तयार आहे, पण तुम्ही पुढे जायला पाहिजे. योग्य डॉक्युमेंट्स वापरून त्याचं व्यवस्थित ऍप्लिकेशन केलं पाहिजे आणि मग तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि एखाद्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचणं आणि त्याचं शिक्षण पूर्ण होणं हेच या व्हिडिओचं खरं उद्दिष्ट आहे. सध्यासाठी थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.